खरं तरी अतिशय दुर्दैवी आणि म्हणजे तालुक्याला काळीमा फासणारी घटना आहे. नसरापूरसारखं जुन्नर तालुक्यात होते हे फार दुर्दैवी बाब आहे. आमचं योगेश सहकारी आहे, बिचारे सर्वसामान्य कुटुंबातील आपले लोक आहे, गोरगरीब लोक आहे आणि एक लहान लेकरू अशा पद्धतीने तिचं जाणं खरं तर एवढं निर्गुणपणे क्रूरपणे म्हणजे काय ते विकृतीला म्हणायचं. अशा नराधापांना फास्टॅगवर घेऊन खरं तर फाशी शिक्षा झाली पाहिजे. पोलीस प्रशासन माझी विनंती आहे. खरं तर पोलीस प्रशासन सहकार्य करते, मला हे कुटुंबाने पण सांगितलं, परंतु अशा नराधापांना कोणीच दयामाया दाखवू नका. वकिलांनी पण सांगितलं की कोणीच त्याचा वकील कोणाचा अर्ज घेणार नाही. त्याच्यामुळं फास्टॅगवर घेऊन ह्या नराधामाला फाशी शिक्षा झाली पाहिजे. ही एकट्या सुरजवाजगीची नाही, एकट्या पिंपोंडे गावची नाही, तालुक्याची मागणी. तुम्ही शिवजन्मभूमी आपली छत्रपती महाराजांची भूमी आहे, हे राजांचे संस्कार आहेत. छत्रपतींचं राज्य असतं त्याचा कधीच चौरंगा झाला असता, पण आता कायद्याचं राज्य आहे. आपण समजून घेऊ सगळ्या गोष्टी, लोकशाही आहे. पण तरी पण ही शिवजन्मभूमीची मागणी, तालुक्याची मागणी की अशा पद्धतीने नराधामाचा त्याच पद्धतीने खरं तर त्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि भावना ओळखून घ्या, काय बोलायचं एखाद्या वडिलांनी आईने. आज ते दिशा नावाचं लेकरू खरं त्यांच्या जीवनाची दिशा बदलून गेली. म्हणजे काल हसत खेळत राहणारी एक आपल्या घरातली परी अशा पद्धतीने जाणे फार वाईट आहे, दुर्दैवी आहे. आणि या निमित्तानं खरं तर माझी सगळ्यांना विनंती पण राहील की आपण लहान लेकरांची काळजी घ्या, विशेषतः मुलींची पण काळजी घ्या. कारण आता कोणावर विश्वास ठेवा, अशी घटना पाहिल्यावर असं वाटतं आता कोणावर विश्वास ठेवा. हे फार वाईट घटना आहे. आणि माझ्या निमित्तानं खरं तर पालकांना विनंती असेल, या असे जे नराधम असतात त्यांची विकृती का वाढते याचा पण थोडा बारकाईने विचार करा. पालकांनी शक्यतो एकांतवास, मुलाला मोबाईल, एकांतवासात ह्या सगळ्या गोष्टी कमी करा. अडल्ट काही जण मूवी पाहत असतात, या सगळ्या गोष्टी असतात आणि ते सगळी विकृती वाढत जाते. आणि जे आहे ते सांगितलं पण पाहिजे. या निमित्तानं खरं तर अशी घटना खरं तर इथं होणं खरं तर शब्द फुटत नाही मला. आणि अशा पद्धतीने तिचं जाणं खरं तर सगळं होईल, त्याला फाशी होईल, सगळं होईल. आमच्यासारखे येऊन आधार देतील, पण ते लेकरू काय येणार आहे का? हे फार मोठं सांगू शकत नाही आपण, शब्दात मांडू शकत नाही, एवढं दुःख आहे. पण तरी पण बाप काय असतो, कुटुंब प्रमुख काय असतो, त्यांनी बिचाराने अजून तोडला सोडून नाही दिला. बरोबर शामू, म्हणजे धैर्याला सलाम आहे. पण याच्या मागं अख्खा तालुका एवढं लक्षात ठेवा. योगेशच्या मागं अख्खा तालुका आहे, ही भावना लक्षात ठेवा. जे कायद्याची जे सगळी मंडळी आहे, सगळे वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांनी भावना समजून घ्यावी. फास्टॅगवर घेऊन ह्या नराधमाला फाशी झाली पाहिजे. कोपर्डी, नसरापूर आपल्याकडे व्हायला लागले. कोपर्डीला पण ही घटना घडली, मी कोपर्डीला जाऊन आलेलो आहे. अशी घटना इथं पाहायला मिळते, म्हणजे तर काय बोलणार आपण. अशा विकृतीला ठेचलं पाहिजे, एवढंच आमची या ठिकाणी विनंती. करण्यासाठी बरीचशी लोक कालपासून या ठिकाणी येत आहेत. कालही सुरगाव तुम्ही आला होता पोलीस स्टेशनला. त्या ठिकाणी घडलेला प्रकार घरच्यांना काही माहिती नव्हता, त्यामुळं काय तिथं सविस्तर तुम्हाला बोलता आलं नाही. परंतु आम्हाला एक आधार वाटला तुम्ही त्या ठिकाणी आले. तर असे अनेक लोक या ठिकाणी आले, प्रत्येकाने मागणी केली त्याला फाशी दिली, शिक्षा झाली पाहिजे, अमुक झाली तमुक झाली पाहिजे. आम्हाला वाटलं प्रशासन आम्हाला सहकार्य करते की नाही, परंतु प्रत्यक्ष दर्शन केलं तर प्रशासन आमच्या पुढं 10 पटीने चाललं होतं. म्हणजे त्या जो विकृती त्यांनी जे केले ते कृत्य केलं त्याला पकडलं काय, शोध लावला काय, पुढची प्रोसेस माहिती इथं न करता PM त्यांनी ससून करावं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या फास्टमध्ये केल्या प्रशासनामार्फत. आणि जे शासकीय जे काय अधिकारी आहेत त्यांनी एक दिलासा दिला का आम्ही तुमच्या बाजूने आहोत. काही पोलीस जे लोक होते म्हणजे वर्दीमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे त्यांच्यातला बाप सुद्धा जागा झाला होता की खरंच म्हणजे किती घटना भयानक आहे. कारण याचं मी साक्षीदार आहे, त्या ठिकाणी पाहिलं. त्यावेळेस योगेशला त्यांनी जवळ घेतलं, बाळा पाणी तेव्हा सगळ्या बाजूने.
आता आमची जो समाज आहे इकडून जो 50,000 लोक इथं येणार होते, आम्ही सांगितलं का कुणाच्या विरोधात आम्ही करणार आहे, हे आंदोलन करायचं काही करत हो, 50,000 लोक आणायची कशासाठी, आम्हाला शासनाने परिपूर्ण हे सहकार्य केलेलं आहे, त्याच्यामुळं ती काही गरज नाही. परंतु या निषेधार्थ उद्या 6 वाजता पिंपळवंडीमध्ये मूक मोर्चा काढलेला आहे आणि 7 वाजता तिथं ग्रामपंचायतीपाशी शोकसभा आयोजित केलेली आहे. त्या ठिकाणी आता या ठिकाणी बरेचसे जणांना बोलता आलेलं नाही, त्या ठिकाणी त्यांना बोलायला आपण देणार आहोत. तर माझी विनंती आहे म्हणजे प्रशासनाचे जे काही अधिकारी आहे किंवा त्यांना जर वेळ नसेल तर त्यांच्या असिस्टंट जे आहे ते त्यांना इकडं पाठवावं, परंतु त्यांना काही निवेदन द्यायचं. आमच्या मागण्या काही साध्या आहेत. ह्या घटना घडू नयेत म्हणून बहुत ठिकाणी CCTV कॅमेरा असावे. आमच्या पिंपळवंडीचं पोलीस स्टेशन जे आहे बरीच वर्ष झालं ते बंद आहे, ते चालू जर ठेवलं ना तर इथं घटना म्हणजे अशा घडणारच नाही, कारण ती एक दरार आहे. पोलीस या ठिकाणी आहेत आणि महिलांचं जे इथं दारूमुळं लोक हाणमार करतात ना, एक महिला जर पळत गेली ती आता तेवढं वचक बसतंय, पण आज ते बंद असल्यामुळे ती महिला इथं मार खाऊन सहन करून ती येतच बसते. म्हणजे ह्या ज्या गोष्टी त्या बंद झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट आमच्या योगेशला जे काही शासकीय ज्या आहेत योजनांच्या माध्यमात असेल, आर्थिक योगदान असेल, कारण तो त्या मुलांसाठी इतका म्हणजे कर्जबाजारी झालेला आहे, तिकडं काही असो पण तो सगळ्या पद्धतीने ना त्या मुलांचं भागवत होता. आज त्याची ती लाडाची परी होती आणि त्या परीच्या बाबतीत असं घडलं त्यांचं. म्हणजे ही घटना मी असं शब्दात सांगू नये अशी घटना घडलेली. रात्रीपासून त्याच्या डोळ्याचा पाणी तुटत नाही, इतकी परिस्थिती बेकार झाली. ती जेवायला पाणीसुद्धा प्यायला आज बळबळ त्याला त्याच्या मुलीची शपथ घालून पाणी पाजायला लावलं, थोडंसं जेवायला घातलं. ह्या गोष्टी का सांगतो आम्ही की अशा पुन्हा घटना घडून नये. याच्यावर ज्या पद्धतीने आपण एखादा रोग होऊ नये त्यावर लसबंदी करतो, ती लस लावतो, तशा पद्धतीने ह्या अशा नराधमाला काहीतरी प्रतिबंधक उपाय शोधले पाहिजे त्यांच्यावरती. या अशी समाजातून घाण काढून दिल्या पाहिजे. ह्या पद्धतीने केलं तर कुठंतरी त्यांच्यावर एक निर्बंध निर्माण होईल आणि ते घाबरतील समाजाला. कारण आपल्या पण आम्हाला CCTVची मागणी ती प्रामुख्याने त्या ठिकाणी झाली पाहिजे. यांचा एक जो पोलीस स्टेशनचा हे ते एक दिलं. आणि दुसरी मागणी आमच्या वस्तीमध्ये पूर्वी DC जाधव साहेब म्हणून होऊन गेलेले, हिवरे साहेब म्हणून होऊन गेलेले, असे 2-4 पोलीस जे आहेत ना ते या ठिकाणी साबळे साहेब होते एक ते इतके घरी चांगले येऊन या समाजामध्ये बसायचे, इतका समाज व्यवस्थित होता. परंतु जसं हे पोलीस स्टेशन बंद झालं तशापासून अशा अनेक घटना या ठिकाणी घडायला लागलेल्या आहेत. तर ह्या घडल्या नाही तर पोलिसांनी त्याची दखल घेऊन ते पोलीस स्टेशन लवकरच चालू करावं आणि इथं आमच्या ज्या समाजावर आमचे एक प्रेमाची नजर किंवा एक करडी नजर त्याच्यावर राहते, जेणेकरून जी आता नवीन पिढी तयार होती त्या पिढीला एक वेगळा मार्ग म्हणजे चांगला मार्ग भेटेल अशा पद्धतीचं सहकार्य करावं असं आम्हाला. आजच्या या घटनेमध्ये आम्हाला सगळ्या गावातली म्हणजे इथं एक म्हणजे प्रत्येक कुटुंबातून माणूस या ठिकाणी येऊन गेलेला आहे आणि तालुक्याच्या बाहेरची देखील म्हणजे खूप व्यक्ती येऊन गेल्याचे चिडलेले आहेत. महिला मंडळ ज्यांचा आमच्याशी काही संबंध नाही, फक्त केवळ एका म्हणजे ते म्हणायचे यांची मुलगी आहे आणि माझी मुलगी आहे, आता आम्ही मुलींनी सुरक्षित ठेवायचं कसं. अनेक माळ्यातळांमधून मला फोन यायला लागले की शांभाऊ आम्ही हे कसं करायचं, मध्ये मुलींना संरक्षण आता शाळेत पाठवायचं कसं, इतकं घराच्या जवळ ही घटना घडते आणि आमच्या मुलीचं एवढ्या 1-1 किलोमीटर शाळेत पाठवायचं, हे यांना सुरक्षितता काय. म्हणजे आज मुलींचं जीवन पूर्णपणे धोक्यात आहे. याचा कुठंतरी शासनाने गांभीर्याने विचार करून जो ज्याने त्या कृत्य केले त्या नराधमाला ना फाशीची शिक्षा अशा पद्धतीने दिली पाहिजे, कारण लोकांना ते कळलं पाहिजे, इतकी दर्दनाक शिक्षा त्याला झाली पाहिजे, ही आमची इच्छा आहे. बाकीचा आमचा जो समाज आहे ना तो म्हणजे भांडणं तंडाला घाबरणार समाज आहे. त्यांना असं वाटतं भांडण नको, तंडा नको, आपलं खाणं प्यानं बस एवढ्या पद्धतीचं आहे. परंतु आजचा जो जन आक्रोश होता हा जरा काही वेगळाच होता, जो तो स्वयंस्फूर्तीने मध्ये आला होता आणि याच्यामध्ये या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. मी आता व्हिडिओ सहज मोबाईल चेक करत होतो तर अनेक ठिकाणी म्हणजे वकील असोसिएशन असेल त्यांनीसुद्धा हे केलेलं आहे, अनेक ठिकाणच्या संस्था आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे निषेध नोंदवलेला आहे आणि एवढं सहकार्य मिळाल्यामुळं प्रशासन जे आहे ते पूर्णपणे सहकार्य करणार आम्हाला आत्मविश्वास या ठिकाणी. आज बंटी पाटील वळसे पाटील साहेब देखील आले होते, म्हणजे ते म्हटले की आमच्याकडून जेवढं सहकार्य करा आम्ही तेवढं करणार आहे. म्हणजे प्रशासनाच्या मार्फत जे होईल ते होईल. आता उद्या आणखीन मंत्री महोदय देखील येण्याची दाट शक्यता आहे असं वर्तवलं जाते, परंतु ते आले तर आम्हाला तिथं शोकसभेमध्येच त्यांना आमच्या काही मागणी असतील किंवा गावाच्या काही मागणी असतील किंवा अडचणी असतील ना, आमची ती दारूचे धंदेसुद्धा बंद झाले पाहिजे. या ठिकाणचे अनेक धंदे आहेत
तर ते बंद झाले पाहिजे. तरुणांना व्यसनमुक्तीतून म्हणजे आपल्याला मुक्त करायचं व्यसनातून. अनेक म्हणजे ती नुकसान होणं ह्याही गोष्टी आमच्या थोड्याच्या मागण्या अनेक लोकांचे हे काही गैरप्रकार झाले ते बंद झाले पाहिजेत, जेणेकरून समाजाला एक दिशा होईल. आणि सुरेश भाऊ तुम्ही आले ना, आम्हाला एक आधार वाटते. तुम्ही अशा आमच्या पाठीचे मागं राहा, आम्हाला एक बळ येते. आमच्या समाजाला वाटतं की आपला कोणतरी आधार आहे, की घाबर आहे. माझा विषय मी आहे, पण माझ्या समाजासाठी तुम्ही मंडळी येताना तेच आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतोय आणि आधार वाटतोय. म्हणून सदैव आम्ही समाजाचं ऋण आहेत या ठिकाणी मी हे सांगेल. उद्या जे मंत्र्यांचा उल्लेख केला, कोण येणार आहे भेटीसाठी? आता आम्हाला प्रथमदर्शनी असं दिसतंय की सुनीत्राताई पवार येत आहेत तिथं. तर म्हणजे त्यांनी आता सांगितलं अजितदादा लिंडे ते म्हटले की आपण त्यांना बोलवलेलं आहे आणि त्याचं होऊन त्यांचं येण्याचा म्हणजे ठरले असं. तर ते उद्या येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.